काय करायली की नवरी बाई? काय नाही ग, त्या भाऊजीला बोलत बसले होते. काय दिलं मग जिजून साखरपुड्यावर? आयफोन 17 दिला ग. बघू दे. सोबत आणला नाही ग, घरी चार्जिंगला लावला. तुला दिला नाही वाटते? नाही ग, तुझे जिजू म्हणले आता आयफोन 17 निघाला, मग 18 निघते, 19 निघते, त्याच्यामुळे जे सगळ्या शेवटचा निघेल का ते देतो. तोपर्यंत मथारीच होती मग तू. मग तू आधी झाला की साखरपुडा? किती काढली तारीख लग्नाची? अजून नाही काढली, मे महिन्यात काढणार आहेत. बापरे, तेवढ्या उन्हात सगळा मेकअप धुवून जाते तो घामानं. उलट आता काढायला पाहिजे होती. मेकअप जाऊ दे खड्ड्यात, आता सासरी जाऊन भांडे घासायला किती अवघड जाते थंडीचं. मेकअपचं जाऊ दे तिकडं, पण तुझे पाय किती खराब झाले. तर काही दिवसाआधी माझे पाय खूप जास्त डिहायड्रेटेड, ड्राय आणि रफ झाले होते, म्हणून मी ऑर्डर केलं हे सोल स्किनचं फूड पिलिंग मास्क. हा पिलिंग आणि एक्सफोलिएटिंग मास्क यूज केल्यामुळे आपल्या पायाची डेड स्किन रिमूव्ह होऊन आपल्याला फ्रेश आणि नवीन स्किन मिळते. यामध्ये ग्लायकोलिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड आणि सॅलिसॅलिक ऍसिड असल्यामुळे याचं पॉवरफुल कॉम्बिनेशन आपले पाय मॉइश्चराइज करून सॉफ्ट करते. हे मास्क यूज करायला खूप इझी आहे. आपण जसे सॉक्स वेअर करतो तसं दोन्ही पायामध्ये वेअर करून साइड स्ट्रॅपने सिक्युअर करून घ्यायचे आहे. 90 to 120 मिनिट्स ठेवून नंतर हे सॉक्स रिमूव्ह करून स्वच्छ पाण्याने पाय धुवून घ्यायचे आहेत. सॉक्स रिमूव्ह केल्यानंतर लगेच तुम्हाला काहीच रिझल्ट बघायला मिळणार नाही, पण 3 ते 4 दिवसानंतर तुम्हाला तुमच्या पायावर व्हिजिबल पिलिंग दिसेल. या मास्क मध्ये असलेला ग्लायकोलिक ऍसिड आपल्या स्किन मध्ये खोलवर जाऊन हार्ड आणि डेड स्किन रिमूव्ह करते. त्यामुळे पिलिंग रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला फ्रेश, सॉफ्ट आणि स्मूथ स्किन बघायला मिळेल. तर तुम्ही इथे बघू शकता, हा मास्क वापरल्यावर फक्त 5 ते 6 दिवसामध्ये माझे पाय एकदम सॉफ्ट, स्मूथ आणि बेबी फिट सारखे झाले. जर तुम्हाला पण हा मास्क पाहिजे असेल तर माझ्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हे मास्क परचेस करू शकता.